नमस्कार मित्रांनो. सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे दूध भेसळखोरांची. जेव्हापासून IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतली आहे तेव्हापासून अन्न पदार्थात भेसळ करणाऱ्याची आणि प्रतिबंधित पदार्थ विकणाऱ्याची झोप उडाली आहे. या कारवाईच्या धास्तीने आता दूध संघाने दुधाचे टँकर खाली करण्याचा सपाटा लावला असून हे टँकर कसे खाली केले जातात त्याचा हा प्रत्यक्ष व्हिडिओ पहा. बड़े टैंकर नकली दूध के हैं। जब बोलते हैं, आवाज उठाते हैं, छापेमारी होती है तो रिजल्ट आपके सामने है। पूरी की पूरी फैक्ट्री नकली दूध की है। पिछले 3 महीनों में 100 से ज्यादा ऐसी बड़ी फैक्ट्रियां पकड़ी गई हैं नकली दूध की, और ये सालों से चली आ रही है। और इनकी पर डे की मैन्युफैक्चरिंग है लाखों लीटर। मार्केट का 80% दूध नकली है। हालात बेकाबू हैं। अब आप ये सोचो, दूध खरीद रहे हो या जहर। आने वाले 2 या 3 दिन में देखना आप 10 से 15 बड़ी फैक्ट्रियां पकड़ी जाने वाली। आजपर्यंत दुधाची भेसळ हा थेट दूध उत्पादक करतो असे आरोप केले जात होते, पण जो खरा दूध उत्पादक आहे तो साध्या पाण्याचीही भेसळ करत नाही, मात्र त्याला बदनाम केले जात होते. पण जसे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची धुरा हातात घेतली की या दुधाच्या भेसळ करणाऱ्या टोळ्या आणि दूध संघाचे धाबे दणाणले आहे. आजची परिस्थिती पाहता पुणे मुंबई सारख्या शहरात दुधाचे भाव हे 100 रुपयापर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्याच्या दुधाच्या किमतीही झपाट्याने वाढतील आणि त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळायला सुरुवात होईल. पण तोवर तुकाराम मुंढे यांची बदली होणे म्हणजे झाले, कारण दूध उत्पादकाच्या जीवावर मोठी झालेली आणि त्यांचे शोषण करणारी मंडळी ही म्हणजे राजकीयच आहेत. दूध संस्था, दूध कंपन्या यामध्ये यांचा वाटा आहेच. त्यामुळे ही मंडळी आता तुकाराम मुंढे यांची बदली करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील आणि पुन्हा शेतकऱ्याचे शोषण करायला मोकळे होतील. पण आता दूध उत्पादकांनीही सतर्क राहावे लागणार आहे. आपल्या दुधाला चांगला भाव मिळवण्यासाठी तुकाराम मुंढे आयुक्तपदी असायलाच पाहिजेत. त्यासाठी वेळ आली तर लढा उभारावा लागेल आणि तो उभारूही. पण आजपर्यंतच्या झालेल्या दूध उत्पादकाच्या शोषणाचे नुकसान भरून निघणार नाही हे नक्की. मागील काळात दुधाला अनुदान 5 रुपये शासनाकडून देण्यात आले होते, पण या दूध संघांनी त्यामध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार करून तो निधी फक्त 50% शेतकऱ्यापर्यंत पोहोचवला आणि शेकडो कोटी घशात घातले. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि इतर खर्चासाठी दूध व्यवसाय शेती संलग्न अथवा मुख्य व्यवसाय म्हणून केला जातो. पण या कष्टाच्या पैशाची लुबाडणूक करून भेसळ करणारी मंडळी मोठी होत चालली आणि शेतकरी मात्र कर्जात बुडत चाललाय. धन्यवाद.